नमस्कार मैत्रिणींनो, आज ना जरा पोळी भाकरी करायचा कंटाळा आलेला आहे, पण जेवण तर पोटभरीचं हवं म्हणून म्हटलं जरा आज आपण आप्पे पात्राचा वापर करून पोटभरीचं असं जेवण बनवूया। तर तुम्ही आता व्हिडिओ पहा पूर्ण, मग समजेलच तुम्हाला आज आपण काय करणार आहोत ते। तर मी त्यासाठी आपल्याला लागणार आहे कणिक। मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला टाकायचा 1 वाटी रवा टाकून दिला आहे। चवीसाठी आपल्याला त्यात घालायचं आहे 2 चमचे साखर आणि चवीप्रमाणे मीठ आणि घालणार आहोत आपण त्यात थोडासा थोडा हिंग घालायचा आहे आणि थोड्याशा घालायच्या आहेत आपल्याला ओवा। त्या आपण आपल्या हातावर अशा चुरून टाकू शकतो। आणि आता आपण घालूया अगदी 1 चिमटी असा सोडा, थोडेसे जिरे घालायचे आहे आणि आपण याला घालूया थोडीशी हळद आणि याला आपण देणार आहोत तेलाचं थोडंसं मोहन द्यायचं आहे। 2-3 चमचे तेल येईल इतकं घालायचं। हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव मस्त आणि पाण्याच्या सहाय्याने घट्ट मळून घ्यायचं आहे। खूप कडक नाही, खूप लूज नाही। असं छान गोळा मळून घ्यायचा आहे। थोडंसं तेल लावून देऊया। यात आपण रवा घातला आहे त्यामुळे याला आपल्याला 20 मिनिटं छान असं मुरू द्यायचं आहे। याला आपण झाकण ठेवून 20 मिनिटासाठी राहू देऊया। आता याच्यासोबत आपल्याला वरण लागते छान फोडणीचं मस्त। तर मी आता वरणाची डाळ लावते। वरणासाठी तुरीची डाळ लावताना नेहमी थोडी हळद घालावी आणि थोडं तेल घालावं, म्हणजे डाळ छान शिजते आणि वरणाला मस्त चव येते। वरणाची डाळ शिजली आहे। आता आपण जी कणिक मळून घेतली होती तिला बघूयात। छान मऊ कणिक मळल्या गेली आहे। रवा पण मस्त मुरून गेला आहे। तर आता आपण याला एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे, पोळीपेक्षा जरा मोठा। त्याला पूर्ण पोळपाटभर असं लाटून घ्यायचं आहे। पोळपाटभर आपण लाटून घेतलं आहे। एका वाटीत थोडं तेल घेऊन थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर वापरू शकतात। कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ दोघं नसेल तर फक्त तेल लावून केलं तरी चालेल। पूर्ण पसरवून घ्यायचं याच्यावर। छान गोल करून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने आपण याला कट करून घेऊया। आणि याला आपल्याला असं प्रेस करायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपले पात्र ठेवलं आहे गॅसवर। त्याला आपण आता थोडं तेल लावून घेऊया। तूप लावलं तरी चालेल। आणि त्यात ह्या बट्ट्या रचून द्यायच्या आहेत आपल्याला। मिनी बट्टी आहे ही। बट्टी करायचं म्हटलं की मग ते उकडणं आलं, नंतर त्याला तळणं आलं, तळून खाण्याचाही कंटाळा येतो। कधी आपण असं करून खाल्लं तरी खूप छान लागतं। गॅस आपण अगदी मीडियम ठेवायचा आहे, फुल गॅस नाही करायचा। आणि आता वरून आपण याला जरा तूप टाकून देऊया।
आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. आप्पे पात्रात ठेवताना आपल्याला लाटायचाही कंटाळा आला असेल, आपल्याला लाटायची इच्छा नसेल आज, तर आपण असं गोळा भिजवून घ्यायचा छान आणि एक छोटीशी लाटीसारखं तोडून घ्यायचं आणि आपल्या अंगठ्याच्या साह्याने या पद्धतीने वाटीचा शेप देऊन याच्यात तेल किंवा तूप मला जे आवडेल ते हे तसे लावून अगदी हलक्या हाताने असं वळून घ्यायचं. अगदी असे गोळे करून जरी तुम्ही आप्पे पात्रात ठेवले तरी अतिशय सुंदर असे हे होणार आहेत. किती छान फुलून आले आहेत तुम्ही पाहू शकतात. आता आपण त्यांना उलट्या करून घ्यायचे आहे. पण यावर पुन्हा थोडं थोडं तूप घालून देऊया. खूप सुंदर दिसत आहे. ते फार छान लेअर पण आले आहेत. आतपर्यंत तूप जातं. पुन्हा 5 ते 10 मिनटं होऊ देऊया. तर बट्ट्या होतात तोपर्यंत आपण वरणाला फोडणी करून घेऊया. बट्ट्या आपल्या छान होऊन राहिल्या आहेत. आता आपण वरणाची फोडणी करूया. डाळ पण छान शिजून गेली आहे. थोडं तेल घालायचं. तेल तापलं की जिरे घालूया. थोडंसं हिंग आणि थोडंसं लसूण, ठेचलेला लसूण आहे तो घालायचा आहे. कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 लाल मिरची, एक कांदा घालायचा आहे. परतून घेऊया. टमाटा पण टाकून देऊया. थोडी हळद घालायची आहे. वरण टाकूया. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर. छान उकळू द्यायचं आहे आता हे वरण. बट्ट्या खूप छान झाल्या आहेत आपल्या. आता आपण गॅस बंद करून देऊया. सर्व बट्ट्या झालेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये काढून घेते. वरण पण झालेलं आहे. मी ते एका वाटीत वाढून घेतलं आहे. बट्ट्या पण मस्त गरमागरम तयार आहेत. बट्टी वाढताना आपण तिला जर कधी छान अशी तुपात बुडवून वाढायची आहे. पूर्ण तुपात बुडवायची. गरम गरमच तुपात टाकायच्या म्हणजे त्यात पूर्ण तूप छान मस्त जिरून जातं आणि खूप सारे लेअर पडल्यामुळे आतपर्यंत तूप जाणार आहे. छान तुपात बुडवून बट्ट्या वाढून झाल्या आहेत आणि त्याच्यासोबतच आपण असं छान गरमागरम वाफाळलेला भातही वाढायचा आहे. त्यामुळे अतिशय सुंदर जेवण होणार आहे आज. वाह, अप्रतिम. भातावरही तुपाची धार आणि वरणातही तूप घालूयात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.